वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय स्पर्धा गजानन सावंतपणा आयोजित गजानन चषक पहिल्या दिवसाच्या स्पर्धेचा अंतिम मॅच आपण पाहणार आहोत. एसबी बीबीपाडा वर्सेस TR नागले. पहिला डबल होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला बॅटर असेल तन्मय पाटील तर त्याच्या सोबतीनं असेल वैभव पाटील. याला आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर मनीष तारवे सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिल्या डावाला सुरुवात. पंचांचा इशारा आलेला आहे. पहिलाच बॉल. सुंदर फटका लॉक केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर तन्मय पाटील. संघाचे देखील अकाउंट ओपन केलेला आहे या षटकाराने. पहिल्याच बॉलवरती मनीष तारविक 10 ते 15 बॉलांचा रनअप आहे या बॉलरचा. बॉलिंग करण्याचा सज्ज होईल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. अक्षमच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र व्हाईट बॉलची हाताळणी करतोय बॉलर मनीष तारविक. दुसरा बॉल असेल या षटकातील. सज्ज होईल. अजून एक सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आणि आलेला आहे षटकार. संघाची धावसंख्या 13 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर मनीष तारवे सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल असलेल्या षटकातील. यावेळेस सुंदर फटका हवाई सफर. चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. लगोपाठ 3 बॉल मध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय बॅटर तन्मय पाटील. संघाची धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. ओव्हर पिच बॉलची हाताळणी करतोय बॉलर मनीष तारवे आणि त्या बॉलला पाठवून दिलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आलेला आहे तन्मयाच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग तन्मयाची आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र त्याच प्रकारची बॅटिंग करतोय बॅटर तन्मय पाटील. संघाची धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिल्या ओव्हर मध्ये मनीष तारवे हा बॉलर चांगली बॉलिंग करावी लागेल. उर्वरित 3 बॉल मध्ये काहीतरी नक्कीच कानमंत्र दिलेला आहे. पाहावं लागेल कशा प्रकारे बॉलिंग करेल मनीष तारवे. स्ट्राईक एंडला तन्मय पाटील आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचा षटक आहे. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेला आहे. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस फलंदाज बाद. कान मंत्राचा फायदा नक्कीच झालेला आहे या बॉलरला. पहिली विकेट डाऊन. तन्मय पाटील टू द पॅव्हिलियन ग्राउंड. परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा मारा केला होता बॉल मनीषाने आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालेला बॅटरचा तन्मयाचा. धावसंख्या 19. पहिली विकेट डाऊन झालेल्या नागले या संघाची. अप्रतिम कमबॅक या बॉल वरती केलेला आहे बॉलर मनीष याने. न्यू बॅटर एंटर होईल. तन्मयच्या जागेवरती आझाद वळवी याला पण पाहणार आहोत. हा देखील एक चांगला बॅटर आहे या TR नागले संघाचा.
त्याला देखील चांगल्या प्रकारे खेळ करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. आझाद वळवी इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल तर नॉन स्ट्रायक एंडला वैभव पाटील याला आपण पाहणार आहोत. कमबॅक केलेला आहे बॉलर मनीष याने. विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. तन्मयाची कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. अप्रतिम बॉलिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय बॉलर मनीष तार्विक. एकंदरीत 19 धावा त्याने खर्च केलेला आहेत. आता मात्र नवीन बॅटर आझाद नव्यानेच इंटर होईल मध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज होईल मनीष तयार. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट डाऊन ड्राईव्ह. चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार प्राप्त करतोय बॅटर आझाद वळवे. षटकाराने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. भरपूर धावा या नक्कीच षटकाराने चौकाराने बनलेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. हवेची साथ देखील मिळत आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. अजून एक सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन वन लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत 5 षटकार या ओव्हर मध्ये आलेले आहेत मनीष याच्या. एक विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. परंतु 31 धावा त्याने खर्च केलेले आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल प्रवीण परेड. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला वैभव पाटील याला आपण पाहणार आहोत. वैभव पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल. चांगली बॅटिंग तो देखील करत आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल प्रवीण तयार. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू साईल लॉंग ऑन वन लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. संघाची धावसंख्या 37 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7.7 बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. प्रवीण तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड सज्ज होईल. फुल टॉस बॉल. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मनीष याचा. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. चांगले प्रयत्न करतायत बीबी पण संघाचे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग देखील करावी लागेल. प्रवीण तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल आझाद करता. यावेळेस चेंडू जाईल डॉट. चेंडू पल्ला थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विसावला गेलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. 3 चेंडू टाकून दिले. 3 चेंडू फक्त 7 धावा खर्च करतोय बॉलर प्रवीण परेड. सुरेख कमबॅक सुरेख बॉलिंगची हाताळणी केलेली आहे या ओव्हर मध्ये. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र मिळेल जास्त काही यावेळेला मिळणार नाही. चेंडू जाईल जास्त काही मिळणार नाही. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 39 धावा. 4 बॉल टाकून झालेले आहेत. अप्रतिम बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय प्रवीण परेड. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. नक्कीच जबरदस्त प्रयत्न तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 1 धाव मिळेल जास्त काही यावेळेला मिळणार नाही. संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला आझाद वळवे याला आपण पाहणार आहोत. तो देखील एक चांगला बॅटर आहे या संघाचा. 13 या आकड्यावरती खेळत आहे. चांगली बॅटिंग त्याची देखील पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. हा प्रकार बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू निघून जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे.
धावसंख्या 46. 10 षटक संपले. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर टी आर नागरे संघाची धावसंख्या आहे एक गडी बाद 46 धावा. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. रोहित सातवी हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेला आहे. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल वैभव पाटील. 8 या अंकावरती खेळत आहे. चांगला बॅटर आहे या टी आर नागले संघाचा. पहिलाच बॉल केल्याचा होता ऑन साइडच्या दिशेने. मन बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. सुपर कामगिरी सुरेख सुरुवात त्याच्या माध्यमातून. रोहित सातवी बॉलर आहे बॉलिंग ट्रॅक वरती. अप्रतिम बॉलिंगची हाताळणी केलेली आहे पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. वैभव करता नेक्स्ट बॉल असेल या वेळेला. हवेमध्ये चेंडू मिस टाइम चोक. चेंडूच्या खाली प्रवीण. सुंदर झेल. फलंदाज होईल तो म्हणजे वैभव पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पूर्व असलेला मॅच टी आर नागले वर्सेस एस बी बीबी पाडा या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. बॉलर रोहित सातवी तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या अगेन्स्ट निशांक पाटील याला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला असेल. डावकरताचा बॅटर आहे. त्याला तर मात्र जबरदस्त बॅटिंग करावं लागेल. बॉलर तयार रोहित सातवी. राईट आर्म राऊंड द विकेट ने सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. स्ट्राइक एंडला निशांक पाटील. त्याच्याकरता ऑनसाइडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस सुंदर फटका लागतो. आउट टाइम. चेंडू साईल. इट्स आउट ऑफ द फार बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. संघाची धावसंख्या 52 वर पोहोचली गेलेली आहे. या प्रत्येक बॅटरने नक्कीच षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. निशांक देखील षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकातील पहिला बॉल आझाद करता बॉल असेल. यावेळेस सुंदर चेंडूचा हाताळणी खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू शैली या वेळेला डॉट. सुरेख सुरुवात. आधी केले चांगला बॉलर आहे. चांगला नामवंत खेळाडू आहे या बीबीपाडा संघाचा मिस्टर प्रेम जाधव. त्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय थोडीशी. यामध्ये सुंदर फटका फ्लिक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावन करता षटकार. अप्रतिम बॅटिंग आझादाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या 60 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 60 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या इनिंग मध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल आपण पाहणार आहोत. भरपूर चांगले बॅटिंग राहिलेले आहे. आझाद याची 3रा क्रमांकावरती खेळण्याकरता आला होता हा बॅटर. 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेले आहेत.
अटॅकिंग बॅटर आहे या संघाचा मिस्टर आझाद वळवे. अजून सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे बॅटिंग करता आपला संघाकरता प्रेम जाधव. 2 बॉलचा खेळ झालेला आहे, 4 बॉलचा खेळ बाकी असेल. तिसरा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस चांगला चेंडूची नोंद होईल. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल लॉंग टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. जितू आहे त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार. मिळतील धाबा 4. संघाची धावसंख्या 64 आकडावरती पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. प्रयत्न केले होते जितू याने, परंतु त्याला चेंडू काही सापडलेला नाहीये. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या बाहेर. 4 धावाने करता संघाची धावसंख्या 64 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 4था बॉल असेल या षटकातील. आझाद करता आपल्याकडे बॉल बॅटचे. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. 2 धाव मात्र कंप्लीट केलेला आहेत. तिसरा धाव करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. 2 संघ नक्की चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत. एका बाजूला आहे एसबीबीबी पाडा वर्सेस त्याच्या अगेन्स्ट आहे TR नागले. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला निशांक पाटील असेल. रोहित तयार. षटकातील 5वा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस विकेट किपर चुकतोय. षटफलकाच्या क्षेत्रात देखील चुकी करतोय आणि चेंडू निघून जाईल फायनल दिशेने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 68 अंकावरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 68 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. प्रेम जाधव बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल हवेमध्ये. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 70 वर पोहोचली गेलेली आहे आणि 71 धावांचं लक्ष असेल. यस बीबी पडा या संघाला पाहावं लागेल या 71 धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल किंवा या धावा कशा प्रकारे डिपेंड करतील TR नागले हा संघ. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा गजानन स्मृती चषक 2026. धन्यवाद.
वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम डावाला होईल सुरुवात. TR नागले वर्सेस SB बीबीपाडा. मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 71 धावांचं लक्ष असेल. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला मनीष, नॉन स्ट्राईक एंडला ललित भवर याला आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर नागले एक्सप्रेस यश पाटील. सज्ज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. पहिलाच बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील. स्ट्राईक एंडला मनीष असेल. चांगला फटकावीमध्ये चेंडू. चेंडू खाली हर्ष. सुंदर झेल फलंदाज होईल बाद. मनीष तारवी बॅक टू द पवेलियन गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलेले आहे बॉलर यश याने. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल या बॉलरचा. आता मात्र नवीन बॅटर म्हणजे तुंबडा एंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. भरपूर धावांचं लक्ष आहे. 71 धावांचं लक्षाचा पाठलाग करायचा आहे बीबीपाडा या संघाला. स्ट्राईक एंडला अजय तुंबडा असेल. यश पाटील बॉलर तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक वर देख. यावेळेस हवेमध्ये चेंडू स्टॅम्प चौक. चेंडू खाली हर्ष. सुरेख झेल फलंदाज होईल बा. तो म्हणजे अजय तुंबडा. पवेलियन गॉन. त्याच शॉटची पुनरावृत्ती तेच दृश्य नक्कीच या बॉलवरती रिपीट टेलिकास्ट पाहायला मिळालेला आहे. त्या प्रकारचा क्षण नक्कीच पाहायला मिळतोय या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती नक्कीच हर्ष याच्याकडे झेल आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील हर्ष याच्याकडे झेल आलेला आहे. आणि नक्कीच अप्रतिम मध्ये 2 विकेट प्राप्त करतो बॉलर यश पाटील. आता मात्र हॅट्रिक बॉल असेल या षटकाचा. तर नवीन बॅटर प्रेम जाधव एंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे विकेट डाऊन झालेले आहेत बीबीपाडा संघाचे. सर्वप्रथम मनीष बाद झाला. त्यानंतर अजय बाद झालेला आहे. तर या वेळेला प्रेम जाधव स्ट्रायकिंग एंडला असेल. नव्यानेच एंटर होईल. प्रेशर मध्ये आलेला बीबीपाडा संघ. नक्कीच भरपूर धावांचं लक्ष असेल. त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोत. यश पाटील षटकातील पहिला बॉल. षटकातील तिसरा बॉल असेल. फुलटॉस बॉल. चेंडूला लाफ्ट केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. करा तिथं रस्त्यात सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर झालेला 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येचा आलेख ओपन झालेला आहे. यावेळेस केला डाऊन साईडच्या दिशेने बॅट अँड बॉल. यावेळेस संपर्क होत नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट डिलिव्हरी खेळून नक्कीच काहीच फायदा होणार नाही. फटके मात्र मारावे लागतील बीबीपाडा संघाला. 4 धावा गोलगाव लागल्या गेलेला आहेत. 4 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. 5वा बॉल असेल या षटकातील. यश तयार. यावेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑप्शनच्या क्रिपास बाहेर. वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे.
षटकातील 5वा बॉल यश तयार. आता मात्र सुंदर फटका, चेंडू जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांचा षटकार. संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. यश पाटील हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. स्ट्राईक एंडला प्रेम जाधव असेल षटकाराने. अकाउंट ओपन केलेला आहे. यावेळेला सुंदर फटका, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालेलं आहे हर्षच्या माध्यमातून. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. चांगली बॉलिंग केली बॉलर यश याने. फक्त आणि फक्त 12 धावा त्याने खर्च केलेला आहे. 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. अप्रतिम सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिले गेलेली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. तन्मय पाटील बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला प्रेम जाधव होईल आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग, चांगल्या धावा त्याने त्याच्या प्रकारे त्याच्या माध्यमातून येताना दिसत आहेत. वैयक्तिक 11 या आकड्यावरती खेळत आहे. पहिलाच बॉल दिस टाइम थ्रो मध्ये चेंडू. चेंडूची खाली बॉलर सुरेश झेल फलंदाज बाद. प्रेम जाधव बॅक टू द पवेलियन गॉन. संकेत आलेला संकेत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सह्याद्री अमृततुल्य या नक्कीच शॉपचे ऑनर आहेत. त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये. चहाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झालेली आहे सलग 2 दिवस. त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय भोईर आलेला आहे. कालांतराने विकेट डाऊन होत चाललेले आहेत बीबीपाडा या संघाचे. तन्मय पाटील यावेळेस डाऊन द लेग साइड बॉल चेताळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 13 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. नेक्स्ट बॉल आवडला सुरेख सुरुवात. चांगला चेंडू हाताळणी केलेला आहे बॉलर तन्मय याने. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अप्रतिम बॉलिंग, चांगला कमबॅक, परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा मिस्टर तन्मय पाटील. षटकातील 3रा बॉल टाकणार सज्ज होईल बॉलर तन्मय पाटील. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी भावेश ठाकरे. सुरेश क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून
फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. सन्मत यार त्याच्या कोटातील नेक्स्ट बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. स्ट्राईक एंडला ललित भोवर याला पण पाहणार आहोत. आता मात्र खेळाचा डाऊन साईडच्या दिशेने व्हाईट बॉलचा इशारा आला. पंचांचा डाऊन द लेफ्ट साईड चेंडूच्या हाताने केली होती. बॉलर तन्मय याने एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता बीबीपाडा या संघाला. हाफ बॉल फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. यश पटेल त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. तन्मय पाटील पुढील बॉल असेल. यावेळेस चेंडूला लेफ्ट ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. ऍज अ लिटल ऍज अ मिकल एक एक धावाला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. ललित भोवर आणि अक्षय भोईर आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली बॉलर सुरेश झेल आणि फलंदाज झालेला बाद तो म्हणजे ललित भोवर. बॅक टू द पवेलियन गॉन. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. पहिलाच बॉल षटकात येईल. फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली हर चेंडूचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटला गेलेला आहे. आणि एक धाव मात्र कंप्लीट केली दोन्ही बॅटरने. एका धावाने संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 11 बॉल खेळ बाकी असतील. भरपूर धावांची गरज सामना जिंकण्याकरता असेल बीबीपाडा या संघाला. स्ट्राईक एंडला जितेंद्र माले याला पण पाहणार आहोत. या खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल आता मात्र डॉट. जितेंद्र माले नक्कीच या संघाचा हार्ड हिटर बॅटर आहे परंतु तो सध्या आउट ऑफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु एकेकाळी डेफिनेटली चांगला बॅटर आहे होता. त्याच्या माध्यमातून नक्कीच चांगला धावा बोनाचा प्रयत्न त्याने केलेला आहे. आता मात्र डिगआउट केला बॉलला. चेंडूच्या खाली यश सुंदर झेल फलंदाज होईल बाद. जितेंद्र माळी बॅक टू द पवेलियन गॉन. तर रोहित सातवी आलेला आहे नवीन फलंदाज. आझाद बलवी हा बॉलर जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून 3 बॉल टाकून झालेले आहेत. 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. अप्रतिम बॉलिंग त्याची देखील. यस नक्कीच पाहायला मिळालेला आहे मैदानाच्या आतमध्ये.
षटकातील चौथा बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होईल रोहित करता. फुलटॉस बॉल, सुरेख फटका, चेंडू जाईल डूप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 24 ही आकडावरती पोहोचली गेलेली आहे. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. 8 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल. या शेवटच्या इनिंग मध्ये रोहित 7व्या षटकाराने अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. आझाद तयार, 5वा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल रोहित 7वे. यावेळेस सुंदर फटका डिगआउट केला बॉलला. चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने. एक सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे यशच्या माध्यमातून. चेंडू जाईल आता मात्र डॉट. एकही धाव मिळणार नाही या फटक्यावरती. भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता बीबीपाडा या संघाला. मॅजिकल बॅटिंग करावी लागेल. आझाद, षटकातील शेवटचा बॉल असेल. त्रिपला उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. बॉल आहे षटकातील. फोर्स केला बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली हर्ष पाटील अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु थोडासा अपुरा राहिला गेला आणि फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलेला आहे आणि एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. दुसरा बॉल या षटकातील केल्याचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल आता मात्र डॉट. डॉट डिलिव्हरी टाकतोय बॉलर स्वप्नील पाटील. एक उच्च दर्जाचा बॉलर आहे, त्याच्याकडे देखील भरपूर चांगली क्षमता आहे. आता मात्र स्लॉग ओव्हरचा षटक तो हाताळतोय आपल्या संघाकरता आणि 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक एंडला संजय भोईर याला आपण पाहत आहोत. त्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, परंतु भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता बीबीपाडा या संघाला. हा प्रकार बॉल, चेंडू जाईल शॉट फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर आहे ते त्या ठिकाणी भावेश ठाकरे. आझाद आहे त्या ठिकाणी. चेंडू जाईल डॉट. एकही धाव मात्र मिळणार नाहीये बॉलवरती. 3 चेंडू टाकून दिलेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला संजय भोईर याला आपण पाहणार आहोत. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार आलेला आहे आणि या षटकाराने पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतायत बीबीपाडा संघाचे बॅटर. धावसंख्या 31 धावा धाव फलकावर लागला गेलेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. स्वप्नील पाटील हा बॉलर. 7 धावा त्याने खर्च केलेला, कमबॅक करावं लागेल. 5वा बॉल, बॅट चेंज अँड फलंदाज बाद. संजय भोईर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. ओमकार माळी शेवटचा बॉल फेस करण्याकरता एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार हा बॅटर दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र
विजयाच्या दिशेने डेफिनेटली वाटचाल केलेल्या आहे या नागले संघाने. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस